कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फायनली माझी एंगेजमेंट झाली. सगळे खूप खुश होते. लक्ष्मी मावशीच्या घरातले पण सगळे खुश होते. यु नो व्हॉट, आपल्या घरातल्यांना अनुष्का खूप पसंत आहे. आई पण खुश आहे. मी आई खुश तर मी पण खुश आहे. ते सगळं सोड, मला तुझ्याशी बोलायचं होतं. मला सांग की असं एंगेजमेंटच्या वेळी मला असं खूप मनापासून वाटत होतं की तू तिथेच होतीस आजूबाजूला, म्हणजे माझ्याकडे असं रोखून बघत होतीस. आणि तू होतीस का तिथे? तू होतीस तर माझ्या समोर का नाही आलीस? समोर आली असतीस तरी काय, किंवा समोर आली असतीस तर कदाचित मी तुला घट्ट मिठी मारली असती, किंवा नाही म्हणजे हो हॅलो हॅलो, कंट्रोल कंट्रोल. जस्ट साखरपुडा झाला रे. आणि ये तू ह्या अशा डोळ्यांची बोलतोस, त्या डोळेवालीच्या प्रेमात आहेस. हे जर अनुष्काला कळलं ना तर किती अवघड होईल, कळतंय का तुझ्यासाठी? हे बघ, मी अरे ऐक ना बाबा, तू मला सांग, तुझं प्रेम आहे ना या डोळेवालीवर? आपण तिच्याशी लग्न करू ना, आपण बॅकआउट करू साखरपुड्यातून. थांब, मी सगळ्या आईशी बोलतो. आई दादाला बॅकआउट. हळू बोल तू. बॅकआउट काय? मी मूर्ख आहेस का? मी जस्ट तिला सांगत होतो की साखरपुडा झालाय आणि नॉर्मल बोलत होते यार. ओके, पण यार ती जेलस फील करेल ना. प्रीतम, शेवटी तू काय सांगितलंस तिला? की तू तिच्यासाठी ते सवत आणतोय, हेच सांगितलंस ना यार. मग प्रीतम, उगाच काहीतरी फालतू सारखं बडबडू नकोस, कळलं? मला फक्त क्युरिओसिटी आहे की ती मुलगी कोण आहे. मला तिला फक्त एकदा प्रत्यक्षात बघायचं, दॅट्स इट. मी काय प्रेमात वगैरे नाहीये. नक्की? ओके ओके, चिडायचं नाही, आधीच सांगतो. ठीक आहे, बंकच करतोय मी. बरं, तुझ्या मनासारखं होते तथाच तू. बस, तू इथे कशासाठी आला होता ते सांग. हा अरे, ते उद्या फोटोशूट आहे ना. अभी मिला है थोड़ा दिल को सुकून, अब तबीयत से तेरा दीदार करेंगे. वा, किती दिवसांनी ऐकली तुझी शायरी. सारखी धावपळ चालली होती जरा. पण एक बरं झालं, खांद्यावरची एक मोठी जबाबदारी उतरली असं वाटायला लागले. म्हणजे दोन्ही मुलांना सुयोग्य जोडीदार मिळाले. आता आपण सयादादाकडे गावी जाऊन राहायला मोकळे. चला. अरे, काय लगेच घाई लागलीये तुला? काय आता? अरे, आता तर साखरपुडा झालाय. मग त्याच्यानंतर लग्नाचा मुहूर्त नको का काढायला? मग त्यानंतर लग्नाची तयारी, मग लग्न, मग त्या दोघांच्या संसाराची घडी बसवायला हवी, ऑफिसचं रुटीन लावून घ्यायला हवं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.